कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे। कोल्हापूरमधील तपोवन मैदानात संध्याकाळी 4:30 वाजता ही सभा होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी या सभास्थळाची पाहणी सुद्धा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सोलापुरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आलाय। सोलापूर विमानतळ ते होम मैदान परिसरामधील रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोमवारी मोदींची सभा होणार आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर सेल विभागाकडून क्लीन चिट मिळाली आहे। अर्चना पाटील यांनी गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याची तक्रार मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केलेली होती। मात्र तो व्हिडिओ खोटा अर्थात एडिटेड असल्याचं सायबर अहवालात नमूद झालंय। शरद पवारांच्या सातारा जिल्ह्यात 2 सभा होत आहेत, तर दहिवडी इथं माढा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आणि पाटण इथे सातारा लोकसभा उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा होणार आहे। येत्या 24 तासात महायुतीच्या सगळ्या जागांबाबत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते आहे। यामध्ये ठाणे नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे, तर पालघर आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान ठाण्यामधून रवींद्र फाटक किंवा प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव आणि मंगलप्रभात लोढांच्या नावाची चर्चा सुरू आहे। सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा होतीये। महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेणार असून ते मतदारांशी संवाद साधणार आहेत। लातूरमधील मवियाचे उमेदवार शिवाजीराव कोळगे यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी मैदानात उतरल्यात। प्रियांका गांधींच्या सभेकडे राजकीय वर्तुळाचंच लक्ष लागलंय। भाजपनं जे राम मंदिर बांधलंय ते प्रत्येक हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्यासाठी भाजपमधील अनेकांनी बलिदानही दिलंय, असं भाजप नेते संजय पांडे यांनी म्हटलं। आणि देशाची जनता सुज्ञ असून या निवडणुकीत भाजप 400 पार करत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मतदानाचा टक्का वाढवण्याचं आवाहन केलंय। मतदारांची जेवढी टक्केवारी वाढवाल तेवढ्या अधिक लीडनं मी निवडून येईन असं श्रीकांत शिंदे म्हणाले। राज्यात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे कमाल तापमानाचा पारा पुन्हा 40 पार गेलाय, तर राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे। आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। मुंबईमध्ये कालपासून अधिक उष्णता जाणवू लागली। सांताक्रूज इथं 35 अंशांहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर ढगाळ वातावरणामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत। उत्तर कोकणात पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली। वातावरणातील बदल तसंच पावसाच्या हजेरीमुळे गेल्या 4 दिवसात तापमानामध्ये घट झाली असली तरी पुण्यातील तापमानाचा पारा पुन्हा 40 अंशाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय। तापमान वाढीसोबतच संध्याकाळनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यामध्ये कांदिवली आणि बोरिवली परिसरात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। 2 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागात काही परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे। धाराशिवमध्ये पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत, तर उष्णतेचा पारा 40 पार गेलाय। टँकरची संख्या 100 पार गेली आहे। टँकरची मागणी वाढत असून दररोज 2 पेक्षा अधिक नवीन टँकर्स या ठिकाणी सुरू करण्यात येत आहेत। उन्हाच्या झळांसोबत बाजारात लिंबाचे दरही वाढत आहेत, तर गेल्या महिनाभरापासून नगर सोलापुरात लिंबाचे दर प्रति क्विंटल 10,000 रुपयांवर पोहोचले आहेत, तर अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र लिंबाच्या दरात चढ उतार होत आहे। चिपळूण तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टप्प्यात तयार होत असलेला हापूस आंबा मेअखेरीस हाती येणार आहे। याच कालावधीत अवकाळी पावसाचं आगमन होतं, त्यामुळे तयार होणारा आंबा पावसाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता आहे।
यामध्ये आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं तडाखा दिला. जळगाव जामोद परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत, तर घरांवरील पत्रे सुद्धा उडाले. पिकांचंही नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आला. वाढत्या तापमानामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा इथल्या केळी बागा ज्या आहेत त्या धोक्यात आल्या. त्यातच केळीच्या दरात घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक हवालदिल झालेत. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 535 इमारती धोकादायक असून इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट हे करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत. तर पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण रेल्वे जो आहे ते मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. आता प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी वंदे भारत, तेजस एक्सप्रेस आणि LTT मडगाव एक्सप्रेसची तिकीटं काढता येणार आहेत. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तसंच पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. मोकळ्या डब्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट न काढताच फर्स्ट क्लासच्या डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये फर्स्ट क्लासमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 14,869 प्रवाशांवर मध्य रेल्वेनं कारवाई केली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या वाढीव लोकल फेऱ्यांची प्रतीक्षा येत्या 2 महिन्यात संपणार आहे. कांदिवलीपर्यंत जून अखेर 6वी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याचं नियोजन पश्चिम रेल्वेनं केलं. त्यामुळे आता पावसाळ्यातील सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुलभ होणार आहे. मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावं यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. तर प्रवाशांच्या मागणीला आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दादर गोरखपूर, LTT गोरखपूर आणि CSMT दानापूर दरम्यान 12 अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतोय. गेल्या 3 महिन्यांमध्ये अपघातांनी 100 ओलांडली असून हे अपघात नेमके कोणत्या कारणांमुळे होत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. मुंबईमधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेनं गेल्या वर्षीपासून पावसाळ्यात मास्टिक कुकर मशीनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या यंत्राचा वापर पारदर्शकपणे व्हावा आणि त्याची सद्यस्थिती समजावी यासाठी या मशीनवर GPS बसवून त्यावर मोबाईल ॲपद्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवल्यानंतर नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. 3,000 आस्थापनांनी पालिकेकडे परवानगीसाठी अर्जही केले. मुंबईमधील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी 100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. मात्र कंत्राटदार पुढे येत नसल्यानं निविदा प्रक्रियेला 6व्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की पालिकेवर उडावली आहे. वांद्रे-बरळी सागरी सेतूला बांधणारा बोआज स्ट्रिंग गर्डर जोडण्यात मुंबई महापालिकेला यश आलं. तर भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्यानं महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली. त्यामध्ये शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 65 ते 85 दरम्यान हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल, त्यामुळे शहरातील खालावलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारला. तर आता एकीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प न्यायालयामध्ये प्रलंबित असतानाच या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचं काम न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन ठेवण्यात यावं. न्यायालयानं आमच्यावर झालेला अन्याय तसंच अशा परिस्थितीत आमचे होत असलेलं नुकसान अडचणीत घेता अशी मागणी सौदी अरेबियातील सेकलिंग कंपनीनं शुक्रवारी उच्च न्यायालयात केली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं रविवारी जाहीर केल्याप्रमाणे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट 2024साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2024 पर्यंत वाढवली आहे आणि ज्या उमेदवारांनी अद्याप या परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही ते NTA CUT एक्झाम्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निवासी मिळकत करावर 10% सूट असल्यामुळे पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि गेल्या 26 दिवसामध्ये 253 कोटी 45 लाख रुपये जमा झाले. तर या 2 महिन्यामध्ये 1000 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अशी शक्यता प्रशासनातर्फे व्यक्त केली जाते. प्रवाशांनी पिण्याच्या पाण्यासाठी गाडीतून खाली उतरू नये आणि स्थानकावरील गर्दीमध्ये भर पडू नये म्हणून गाडीतच मोफत पिण्याचं पाणी देण्याची सुविधा पुणे रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2025 मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामुळे आता UPSCच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे. परीक्षांच्या तारखा, परीक्षांची नोंदणी याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली. रेल्वे स्थानक, मॉल, बस स्थानक आणि इतर ठिकाणी जवळचे भाडं नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिलाय. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या 15 दिवसांच्या विशेष मोहिमेमध्ये भाडं नाकारणाऱ्या 32,000 चालकांवर कारवाई करण्यात आली आणि सोबतच अन्य नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मे महिन्यामधील तिसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधील 2 वाघांना हलवण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 8 वाघांना सोडण्यास हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे 0 वाघ असलेल्या जंगलात लवकरच वाघाची डरकाळी ऐकू येणार आहे. आणि असं बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच परतणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.